नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण तुळ राशीच्या स्त्री पुरुषांचा मे 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघूया. हा मे महिना तुळ राशीच्या स्त्री पुरुषांकरिता थोडी आर्थिक तंगी देणारा असणार आहे. पैशाची अडचण भासेल. अति दानशूरपणा तुमच्या अंगी असेल तर तुम्हाला थोडा हात आवर्ता घेणं गरजेचं असणार आहे. तुमच्या दानशूरपणामुळे, प्रामाणिकपणामुळे किंवा तुमच्या निस्वार्थी वृत्तीमुळे लोक तुमचा आदर करतीलच, पण केवळ या गोष्टी असून चालणार नाही, तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पर्सनल लाईफचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं असेल. आणि म्हणूनच या महिन्यात अति दानी वृत्ती दाखवून सुद्धा चालणार नाही, कारण यामुळे घरातील व्यक्तींसोबत तुमचे वाद होऊ शकतात. तुमच्या या दानशूरपणामुळे घरामध्ये कटकटी वाढतील, तेव्हा थोडा विचार करून योग्य ते निर्णय घेणं गरजेचं असेल. या मे महिन्याच्या शेवटी मात्र तुमची बऱ्याच कटकटींपासून सुटका होईल, पण त्यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणंच योग्य असेल. तेव्हा थोडा धीर धरावा लागेल, पण कौटुंबिक वातावरणात मात्र ताणतणाव निर्माण होतील. व्यावसायिक लोकांना थोडी आर्थिक आवक चांगली राहील, पण नोकरीत असलेल्या स्त्री पुरुषांना मात्र तुम्हाला तुमच्या वरिष्ठ लोकांकडून थोडा मनस्ताप होईल किंवा काही जास्तीची कामं अंगावर पडतील. कोणतेही निर्णय हे घाई गडबडीने घेऊ नका, योग्य विचार करूनच घ्या. या मे महिन्यात तुळ राशीच्या स्त्री पुरुषांच्या मुलाबाळांच्या बाबतीत काही प्रश्न उद्भवतील, पण त्यातून मार्गसुद्धा निघतील. मुलाबाळांच्या प्रगतीसंबंधित काही प्रमाणात चिंता लागलेली राहील, पण काळजी करण्याची जास्त गरज नसेल, तर तुमचे प्रश्न आपोआप सुटत जातील. तसंच या तुळ राशीच्या विद्यार्थी वर्गाला मात्र मनासारखं यश मिळणार आहे, पण त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. आणि जर कोणापुढे नवीन आव्हानं असतील, नवीन प्रोजेक्ट आले असतील, तर त्यांचं योग्य नियोजन करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण यामुळे तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसंच तुमची वाहवासुद्धा होईल. या तुळ राशीच्या स्त्री पुरुषांना सामाजिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल, त्यामुळं तुम्हाला घरातल्या कटकटींपासून थोडं मन दुसऱ्या गोष्टींकडे वळवता येईल. पण यात सुद्धा मान अपमान अशा भावना बाजूला ठेवून सामाजिक कार्यात भाग घ्या, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि मानसिक समाधानसुद्धा मिळेल. या तुळ राशीच्या महिला वर्गाला प्रकृती संबंधित काही बारीक सारीक किंवा किरकोळ व्याधी किंवा आजारपण उद्भवेल, त्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेष करून संसर्गजन्य आजार, एलर्जी यासारख्या गोष्टी बाधणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत काही फसवणुकीचे प्रसंग ओढावून येतील किंवा दुसऱ्या व्यक्तींकडून जोडीदारावर असे फसवणुकीचे आळ येतील किंवा गैरसमज निर्माण होतील, त्यामुळे त्या दृष्टीने सतर्क राहणं गरजेचं असेल. या मे महिन्यात वयस्कर लोकांना समजदारीने वागावं लागणार आहे, तसंच थोडा धीर धरावा लागणार आहे. उतावळा स्वभाव न ठेवता थोडं शांततेनं गोष्टी हाताळाव्या लागणार आहेत. तसंच या तुळ राशीच्या स्त्री पुरुषांना मित्रपरिवाराला मदत करावी लागेल किंवा थोडा वेळ त्यांना द्यावा लागणार आहे. या 1 मे पासून तुळ राशीच्या जातकांना म्हणजेच स्त्री पुरुषांना 8वा गुरु सुरू झाला असल्यामुळे हे 2024 यातील पुढील महिने थोडे आर्थिक, मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अडचणीचे असणार आहेत. गुरुचं पाठबळ वाढवणं गरजेचं असेल, तसंच खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा आवश्यक राहील. अन्यथा तुमच्या बाबतीत गैरसमज निर्माण होतील आणि संबंधांमध्ये दुरावे निर्माण होतील. म्हणून सांभाळून बोला किंवा सांभाळून वागा. या तुळ राशीच्या तरुण वर्गाचा जर कुणाचा विवाह करण्याचा विचार असेल, तर मात्र मुलांची पत्रिका योग्य जाणकाराला दाखवूनच विवाहसंबंधी निर्णय घ्या, कारण 8वा गुरु सुरू असल्यामुळे पुढं विवाह तुटण्याचे योग येतील. जर कुणाचे प्रेमसंबंध असतील तर त्यांच्या प्रेमसंबंधात सुद्धा वाद होतील किंवा काही गैरसमज वाढतील आणि काहींचा प्रेमभंगसुद्धा होण्याची शक्यता राहील. त्यामुळे या मे महिन्यापासून पुढील 14 मे 2025 पर्यंत नातेसंबंध जपावे लागतील.
आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं गुरुचं पाठबळ वाढवणं आवश्यक राहील। यासाठी तुम्ही जे कोणतेही गुरु मानता त्या गुरुचं तुम्ही उपासना करा, आराधना करा किंवा त्यांच्या चरित्राचं पारायण करा। शक्य नसल्यास रोज एक तरी अध्याय गुरुचरित्राचा वाचा, याने तुम्हाला चांगला फायदा होईल। तुमचं गुरुचं पाठबळ वाढेल आणि जे काही त्रास होणार असतील ते त्रास जास्त प्रमाणात होणार नाहीत। तर असा असणार आहे मे 2024 हा महिना तूळ राशीच्या जातकांसाठी। भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या राशीसोबत। तोपर्यंत श्री गुरुदेव।